हॅलो तर नमस्कार. खूप जणांना प्रश्न असतो नेबुलायझरमध्ये कोणतं लिक्विड वापरावं, डोओलिन, बुडेकॉट का लिओलिन. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व लहान मुलांना कोणतं रिस्पोल दिलं जातं याचीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपण बघूया बुडेकॉट रिस्पोल. बुडेकॉट हे एक स्टेरॉइड मेडिसिन आहे. घाबरायचं नाही, हे सेफ स्टेरॉइड आहे जे एअरवेमधली सूज कमी करतं. कशासाठी वापरतात हे बुडेकॉट रिस्पोल? अस्थमा, वारंवार विझिंग, छातीमध्ये असं घरघर आवाज येणे, शिट्टी वाजल्यासारखं वाटणे, ॲलर्जीमुळे श्वासाचा त्रास, लॉंग टर्म अस्थमा कंट्रोलसाठी हे बुडेकॉट रिस्पोल दिलं जातं. बुडेकॉट लगेच आराम देत नाही, याला 2 ते 3 दिवस लागतात. हळूहळू इफेक्ट दिसतो या रिस्पोलचा. आता बोलूया डोओलिन रिस्पोलबद्दल. डोओलिनमध्ये 2 मेडिसिन येतात, इप्रोट्रोपियम प्लस लिओसल्बिटामॉल. हे 2 औषधांचं कॉम्बिनेशन आहे. हे कशासाठी वापरलं जातं मी तुम्हाला सांगतो. अचानक श्वास घ्यायला त्रास, जोरदार विझिंग, छातीत घरघर आवाज येणे, अस्थमा अटॅक, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये हे डोओलिन रिस्पोल दिलं जातं. डोओलिन लगेच आराम देतो, पण हा परमनंट ट्रीटमेंट नाही आहे. तर आता आपण बोलूया लिओलिन रिस्पोलबद्दल. लिओलिनमध्ये एकच मेडिसिन येते, लिओसल्ब्युटामॉल. हे माइल्ड टू मॉडरेट विझिंगमध्ये वापरलं जातं. हे खोकला आणि श्वास घ्यायलाही त्रास होत असेल अशा सिच्युएशनमध्ये हे लिओलिन रिस्पोल दिलं जातं. लिओलिनचा डोओलिनपेक्षा कमी साईड इफेक्ट आहे. तुम्हाला ह्या तिघांचा सारांश सांगायचं झालं तर बुडेकॉट हे डिसीज कंट्रोलसाठी वापरलं जातं, तर डोओलिन हे इमर्जन्सी रिलीफसाठी वापरलं जातं. तर लिओलिन ज्यांना थोडासा त्रास आहे श्वास घेताना वगैरे, छातीमध्ये घरघर होत, त्यांना लिओलिन दिलं जातं. सांगायचं झालं तर लहान मुलांमध्ये जास्त करून डॉक्टर लिओलिन किंवा बुडेकॉट हे रेफर करतात, पण कोणतेही रिस्पोल वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सगळेच बेस्ट आहेत, पण वेगवेगळ्या कारणांसाठी. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.